समोर आपण पाहू शकतायत दोन संघ. सद्दाम खान यावेळेला उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम सद्दाम. तर जाकीर आपण यायचंय. हनन चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅच साठी प्राइज आलं होतं. तर मी हनन चौधरी साहेब यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज जाकीर या खेळाडूला आपण सन्मानित करायचंय. हनन भाई अप्रतिम सुंदर जजमेंटने झेल टिपला जाकीर. इनामदार व्हेरी वेल कॅच. अप्रतिम. दोन संघांमध्ये आपल्याला कडवी लढत पाहायला मिळते. हार्ड लक धीरू. मॅन इन फॉर्म म्हणून धीरज झा यांना पाहिलं जातं. लवकरच होतील मॅन इन फॉर्म, यात काही शंका नाही आहे. आउट ऑफ फॉर्म थोडस पाहायला मिळतं. यापुढे मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज जात असताना पाहायला मिळत आहेत. गौरंग खूप चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी मात्र दोन मॅच मध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिल्या. कमेटी मेंबर में है सब लोग, तो क्या बोल सकते हैं? सब कमेटी मेंबर हमारे लिए कंपायर कमेंटेटर सब कमेटी मेंबर दे सकते हैं ना. मेरा काम लेकिन नया बॉल दो ना, दे दी यार. एक बिग फाईट मोठा सामना आपल्याला निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल. एका बाजूने आपल्याला टीम धानिव त्यांच्या विरोधात सलमान 11 मीरा रोड या दोन टीम मध्ये हा मॅच असेल. यानंतर दैसर हा संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात जॉली बॉयज मुंब्रा. दैसर वर्सेस जॉली बॉयज असा एक जबरदस्त सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वर्ड विश्वनाथ जाधवला आपण पाहताय. खूप चांगला ऑर्गनाइज पाहताय आपण या वसई फाटा ट्रॉफी मध्ये. मुफाज ग्रुप सातत्यानं प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं क्रिकेट प्रेक्षकांकरता घेऊन येतं. या हंगामात वसईमध्ये पहिल्यांदा ज्या महिला अँकर आहेत रेश्मा मयेकर, ज्यांना आपण अंतिम दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. कृपया करून जे डाव्या साईडला बादवडचे काही खेळाडू आहेत, कृपया करून ब्लू पट्टी आहे त्याच्या पाठीमागे बसा प्लीज. दिलगिरी व्यक्त करतोय. आयोजकांकडून सूचना आल्या. जे प्रेक्षक आहेत काही अजून तिथे मात्र आपण पाहतोय ब्लू पट्टीच्या बाहेर बसा. पहिला चेंडू यावेळेला डॉट येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साईडला जबरदस्त स्वीट टायमिंग. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं आणि शेवटच्या मुवमेंटला जबरदस्त नंदन विश्वकर्मा त्या ठिकाणी वर्ड एफर्ट. असं वाटलं होतं फलंदाज मुदस्सिरला की हा चेंडू क्लिअर होईल, परंतु काय जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी दर्शवत असताना की नंदनला झेल घ्यायला हवा होता, परंतु ट्राय चांगली केली होती. नो डाऊट. गौरंग एका साईडला मुदस्सिर एका साईडला आपण पाहतोय. एक धाव येते दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला पहिला गौरंगचा हा फटका पाहायला मिळतोय. खूप दुरून मात्र क्षेत्ररक्षक येईपर्यंत अप्रतिम गुड फिल्डिंग. सुपर्ब मॅग्निफिसंट. दोन धावा येत आहेत आणि दुहेरी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. विश्वनाथ जाधव आउट ऑफ इंडिया जाऊन काय जबरदस्त जाधव पाडा धानीचं नाव उज्ज्वल केलं गेलंय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये कमी वेळेत कमी वयामध्ये अंडरम पासून सुरुवात झाली आणि त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र फसतोय गौरंग. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला हा खेळाडू या मॅच मध्ये मात्र फ्लॉप ठरतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का ऍज अ कॅप्टन गौरंग बॅक टू द पॅव्हिलियन.
या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला गौरवच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अर्जुन विश्वनाथ जाधव. ही ताकद आहे विश्वनाथची. विकेट टेकिंग गोलंदाज जय विश्वकर्मा यष्टींच्या पाठीमागे किशोर पवार पाहायला मिळतोय. हकीम शेख याला आपण पाहतोय. आसिफ शेख ब्रदर जोडी. अप्रतिम काय तेज तर्रार चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. भन्नाट वेग आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडूला रोखलं गेलंय. निश्चित स्वरूपात 3 धावा मिळतील आणि 3 धावा येत असताना तिहेरीने धावसंख्या 22च्या स्वरूपात आहे का तर 1 शॉट या ठिकाणी दर्शवलं गेलं आणि 22 सुद्धा आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. फाईव्ह रन्स ऑन द बोर्ड लागल्या. त्यात पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथ जाधवची ही ताकद बनली गेली. ही स्पेशालिटी आहे आणि खासियत हीच मात्र पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उडवणं, मात्र बाउन्स करणं, ऑफ कटर लेग कटर ही दोन्ही क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त वेट टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने दबदबा डंका वाजवला गेलाय. कारण क्रिकेटच्या माध्यमातून तुमचे पाय हे जमिनीवर असायला हवेत. हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण या खेळापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाहीये. म्हणतात ना आयुष्यात वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. म्हणून क्रिकेट खेळत असताना नेहमीच नम्रपणाने क्रिकेट खेळलं तर तुम्हाला मान सन्मान आमचे लाडके प्रेक्षक राजे हे सातत्याने देतील. यात काही ती मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिले या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. नंदन विश्वकर्मा दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये आणि ही स्पर्धा खास करून वसई फाटा चषक 2022 आपण पाहतो. पालघर जिल्ह्याचं विभाजन झालं 1 ऑगस्ट 2014 मध्ये. ठाणे जिल्हा हा प्रस्थापित झाला आणि याची लोकसंख्या 29,95,448 एवढी लोकसंख्या. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. मिस्टर विजय त्या ठिकाणी कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॉन. या फलकावर प्रथम फलंदाजी करताना सलमान 11 मीरा रोड हा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला जाधवपाडा धानीव हा संघ आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेलाय. कलवा पुढे सरसावतोय. काही या क्षेत्ररक्षकांनी प्रगती केली. अप्रतिम एक मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि झेल तर सुटणं मात्र अशक्यच. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 धावा. यावेळेला मात्र करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा लक फॅक्टर लकी चौकार येत असताना पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडू निघून जातोय 4 धावांकडे. धावांची गतीच जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. यावेळेला पाहिलं न्याळलं पंच हेमंत ठाकूर क्विकली वळले आणि यावेळेला वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या 11 रन्स 11 धावा. उद्या ओपनच्या संघांना मात्र प्राधान्य दिलं गेलंय आणि उद्या पुण्याच्या एकदा मात्र हाय क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड दमदार षटकार. 6 धावा. गुड शॉट.
पहिले तर धावसंख्या फलकावर 17 धावा 17. 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला खेळलं गेलं. तत्पूर्वी विजय पुढे सरसावतोय आणि खूप विजयने सुद्धा खूप चांगली प्रगती करत असताना विश्वनाथ जाधव याचे छोटे बंधू पाहायला मिळत आहेत आणि चांगली प्रगती करत असताना पाहायला मिळत आहेत या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. अप्रतिम तेज तर्रार चेंडू होता परंतु खूपच बाहेर असल्या कारणाने मात्र यावेळेला वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 धावा 19 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. लक्षात असू द्या 4 षटकांचा सामना आहे. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. नीरज कुमार अर्थातच कलवा पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 20 धावा 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10ची सरासरी. टेनिस क्रिकेटमध्ये 10 ते 12 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर योग्य सरासरी म्हणून ओळखली जाते. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. झपाट्याने क्रिकेट मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण एक काळ असा होता MRI ची चेंडू असायची 3 ते 4 षटकं लागायची पहिला षटकार पाहण्यासाठी. परंतु काळ बदलला वेळ बदलला खेळ बदलला आणि क्रिकेट इज माय पॅशन हे सातत्याने मात्र आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूंच्या माध्यमातून. क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून अनोळखी व्यक्तींशी जीवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 20 धावा. सलमान 11 मीरा रोड असंघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर. मुदस्सीर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. कारण धावणे म्हटलं की नंदकुमार पाटील पंकजदादा पाटील खूप मांदियाळी ही मात्र पाहायला मिळाली क्रिकेटच्या माध्यमातून. आणि फखरुद्दीन मलवारी साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख ऑफस्टूमच्या बाहेर यावेळेला आपण पाहू शकतात विरल नायर वळतात वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 धावा 21 रन्स ऑन द बोर्ड लागला. तर तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. ऑन साईडला मिसटायमिंग पाहायला मिळतोय. जय विश्वकर्मा काही या खेळाडूंनी कित्येक वर्ष युवा क्रांतीपासून त्याचा जो प्रवास सुरू झाला ना तो अप्रतिम. आणि मला अजूनपर्यंत आठवतं की जवळजवळ 26 जानेवारीचा दिवस होता आणि 2015-16 मध्ये मस्त खासदार चषक बिनारच्या मैदानात याच खेळाडूंनी मात्र धानिंग संघामध्ये पाय टाकलं आणि जबरदस्त तिथून पदार्पण केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. यावेळेला मात्र काय टेम्परामेंट टायमिंग टेक्निक अँड टॅलेंट व्हॉट अ शॉट. आकिब च्या बॅट मधून मात्र हा एक देखणा फटका चेंडूला फेकून दिला 6 धावन करता. चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 28 धावा काय फटका होता अप्रतिम. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. जे विश्वकर्मा पुढे सरसावतोय तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 29 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावर. आकिब धावांची मात्र यावेळेला जरूर भूक काही मिटत नाहीये आकिबच्या बॅटमधून. केवळ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आसिफ शेख च्या हातामध्ये मात्र मुदस्सीरचा हा जेल विसावला गेलाय आणि सफलता प्राप्त करतो मिस्टर रोशन. मुदस्सीर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. एकावर 5 चेंडूचा खेळ झालाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगलं क्रिकेट
3 दिवस आपण वसई फाटा प्रीमियर लीग पाहिली आणि त्यानंतर आजचा जवळजवळ या स्पर्धेच्या माध्यमातून 6वा दिवस चेंडू पाहिला न्यायाला बाकीचं काम पंचांवर सोपवलं. विरल नायर या ठिकाणी वळताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. रोशनचा मात्र शेवटचा चेंडू आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू जर आपण पाहिला तर सरळ निघून जातोय. वाईटचा इशारा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला. लाईनच्या बाहेर असल्याकारणाने मात्र यावेळेला आपण पाहू शकतो धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सलमान 11 मीरा रोड 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चला दोन्ही संघाचे एक कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. यावेळेला मात्र ऑन साइडला शफल झाला. काय फटका लाजवाब पाहायला मिळतोय. 6 धावा बिरकावून दिला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मॅक्झिमम 6 धावा येतात. षटक एकंदरीत आपण पाहिलं तर रोशन याचं 17 धावांचं पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. 37 रन. सौरभच्या बॅटमधून एक उत्तुंग फटका. चला यानंतर होणारा सामना JR दैसर संघाचा कॅप्टन जूड आणि एका साईडला आपण पाहिलं तर जॉली बॉईज मुंब्रा संघाचा कॅप्टन अकबर आपण यायचा आहे. थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला बराच वेळ हवेत. ही जयची खासियत आहे. हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक्सपिरियन्स फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती 37 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय आपली टीम. यावेळेला आसिफ शेख फेकी करतोय. पंचांकडे दाद मागितली होती आणि यावेळेला थर्ड अंपायरची मागणी केली जाते. टीव्ही अंपायर तर विशाल नाईक यांना मात्र यावं लागेल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून ते पाहतील. डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट यावेळेला आपण पाहू शकतात. लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यावेळेला मात्र पॅडवर चेंडू होता. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वॉड शॉट. क्लास टायमिंग. क्रिकेट मधला सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने ग्लोरियस शॉट. वॉट अ टायमिंग. मॅक्झिमम 6 धावा. तर षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 44. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला मात्र शफल झाले होते. हे मात्र जर आपण पाहिलं तर फहादला सुद्धा माहिती आहे आणि त्या कारणास्तव मात्र जेव्हा चेंडू रिलीज झाला गॅदर केला विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये तदनंतर मात्र पश्चाताप झाला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 44. यावेळेला मात्र आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतात खूपच बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 45. JR दैसर आणि एका साईडला जॉली बॉईज मुंब्रा हे 2 संघ पाहायला मिळतील. चेंडू फेकून झाले 4.
2 चेंडू नंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जायचंय. मोठा फटका ह्या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. झेल होत नाहीये त्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव रोखू शकणार नाहीयेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46 धावा. विनय त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत शॉट लेगला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. अप्रतिम गुड डिलिव्हरी ही खासियत ही स्पेशालिटी. यस इज गॉन. विकेट किपिंग अप्रतिम फलंदाज पाहायला मिळाली विश्वनाथ जाधवची आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 46 रन 46 धावा. 47 धावांचं लक्ष्य सलमान 11 मीरा रोड संघाने ठेवलंय जाधवपाडा धानिव या संघासमोर. या आपण थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत मिस्टर अक्षय पांडव. धन्यवाद बबलू भाई आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत. हेड इज द कॉल आणि हेड येतोय. धन्यवाद बबलू भाई. आपण मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घ्या. नाणेफेक जिंकली आहे टीम दहिसर. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. पहिल्या मॅचला पण आम्ही क्षेत्ररक्षण करून चांगला मॅच खेळलो, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करणार आहेत. टीम सोबत आज थॉमस आम्हाला पाहायला मिळतोय. थॉमस डायस आपल्या टीम सोबत आहे. किती फायदा होतोय थॉमस टीम सोबत जाण्याचा? पहिल्या मॅच मध्ये थॉमस 0वर बाद झाला, मात्र तो सोबत आहे. तो सोबत असल्याचा किती फायदा होतोय? सर, सोबत असण्याचा म्हणजे एक प्रेझेन्स असते, जी प्रेझेन्स खूप महत्त्वाची असते. ते जोडीला असल्यावर आम्हालाही चांगला प्रोत्साहन भेटते आणि खूप मोटिवेट करतात आम्हा सर्वांना ते. ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा काहीतरी वेगळं आणलंय फकरूभाई किंवा हे संपूर्ण मोफाज ग्रुपनं लाईव्ह जे यावेळी बँगलोरवरनं इथं आलेत वाय स्पोर्ट्स, ज्या पद्धतीने त्यांचं प्रक्षेपण आहे जे तुम्ही लाईव्हच्या स्वरूपाने पाहताय त्याबद्दल तू काय म्हणशील? लाईव्ह खूप चांगला आहे, खूप क्लिअर आहे. ह्या आधी असं क्लिअर मी कधी पाहिला नाही. खूप चांगला क्लिअर लाईव्ह आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस या पर हारे हो टीम मुंब्रा. टॉस जीतकर क्या मुंब्रा टीम पहले बल्लेबाजी करती या फिर फील्डिंग करती? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. हम लोग ऐसा नहीं कि टॉस जीते इम्पोर्टेंट है, क्योंकि हमारी बॉलिंग बैटिंग दोनों स्ट्रांग है, तो हमको ऐसा कुछ फर्क नहीं पड़ता कि हम पहले बॉलिंग करें या बैटिंग करें. ये स्पिरिट वाली बात है, ये होनी चाहिए कि जो आया है आपके पक्ष में उसी के साथ खेलना है. बहुत बहुत शुभेच्छा आपको भी. यहाँ पर टॉस हुआ, टॉस को जीता टीम दहिसर ने और पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. तर विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य समोर आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण अक्षय पांडव यांना. मोपाज ग्रुप प्रेजेंट वसई फाटा ट्रॉफी 2022 में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है. टूर्नामेंट बहुत ही बेहतरीन तरीके से ऑर्गेनाइज किया गया है. हर एक दिन एक अलग फॉर्मेट और अलग फॉर्मेट में अलग अलग खिलाड़ी हमें खेलते हुए नजर आ रहे हैं. इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी हाईवे गेट से. हाईवे गेट पहले दिन यहाँ की जो लोकल टीम है वो हमें खेलते हुए नजर आई. दूसरे दिन एक अलग गट था. दूसरे दिन वसई हाफ था. वसई तालुका की सभी टीमें हमें खेलते हुए नजर आई. आज तीसरा दिन, आज और एक अलग हाफ हमें देखने को मिलता हुआ. आज के दिन जो सिटी ओपन है, एक गांव की टीमें, सिटी एक गांव की जो टीमें हैं उन्हें आज मौका मिला है वो अपना खेल दिखाए यहाँ पर. कल ये टूर्नामेंट और बदल जाएगी और ओपन हाफ में ये टूर्नामेंट कन्वर्ट होगी.
गेंदबाज पहले ओवर के लिए गेंदबाज गौरांग एक अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है। गौरांग अपने ओवर की पहली गेंद लेकर जाएंगे, सामने बल्लेबाजी करते हुए विश्वनाथ जाधव हमें नजर आएंगे। गौरांग की ये पहली गेंद बल्लेबाज विश्वनाथ जाधव के लिए। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहली गेंद पहला ही करारा प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे 4। स्ट्रोक विश्वनाथ जाधव का, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। गौरांग अपने ओवर की दूसरी गेंद ऑन साइड में अच्छा स्ट्रोक है, गैप मिला, गेंद बाउंड्री लाइन को छुएगी, ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। टीम भादवड़, एक ही बात को हमको बार बार कहना पड़ रहा है कि जो नीला पर्दा है उसके पीछे बैठना है। यूट्यूब के माध्यम से जब ये कवर होता है, वहां पर गेंद जब आती है तो वो देखने में बहुत गलत लग रहा है। वहां पे जो भी दर्शक बैठे उठना है वहां से। अच्छी गेंदबाजी इस बार देखने को मिलते हुई, डॉट गेंद कम बैक किया, 2 गेंदों पे 2 बाउंड्रीज खाई दी। तीन गेंदों का खेल खत्म हुआ। 3 गेंदों की समाप्ति के बाद 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। ऑन साइड में विश्वनाथ जाधव का ट्रेडमार्क वाला शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। मंडप डेकोरेटर्स आपको मुख्य मंच पर आना है। गेंदबाजी करते हुए गेंदबाज गौरांग, उनके खिलाफ विश्वनाथ जाधव काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए आज विश्वनाथ जाधव अपने असली रंग में नजर आते हुए अच्छी बेहतरीन इनिंग यहां पर पेशकश करते हुए इस ओवर की अगली गेंद, यह स्ट्रोक अच्छा है, खाली क्षेत्र को चुना, यहां पर जोर से मारने की कोई कोशिश नहीं थी, सिर्फ 30 यार्ड सर्कल के ऊपर से खाली क्षेत्र से खेलना चाहते थे और इस गेंद को पहुंचाया उसकी मंजिल तक, 4 रन। की समाप्ति के बाद स्कोर 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। अच्छा स्ट्रोक विश्वनाथ का, फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4। बेहतरीन बल्लेबाजी। डॉक्टर रिजवान यहां पर उपस्थित होते हुए, और डॉक्टर रिजवान का स्वागत भी काफी बेहतरीन तरीके से हुआ है क्योंकि बाउंड्रीज की हैट्रिक यहां पर विश्वनाथ जाधव की पूरी होती हुई। बेहतरीन बल्लेबाजी विश्वनाथ के बल्ले से देखने को मिलती हुई। कुल मिलाकर 5 बाउंड्री आई है इस ओवर में और इस 5 बाउंड्रीज के साथ स्कोर बोर्ड टोटल 20 पर। फकरुभाई मलबारी इस ग्राउंड पर मौजूद है और अहम रोल है इस मुफाज ग्रुप में इनका। मुफाज ग्रुप की ही ये टूर्नामेंट देन है। बेहतरीन टूर्नामेंट हमेशा से ही होते आ रहा है पिछले कुछ सालों में। इस टूर्नामेंट में काफी अच्छे बल्लेबाज गेंदबाज हमें देखने को मिले। डॉक्टर मुदस्सिर यहां पर उपस्थित होते हुए, डॉक्टर मुदस्सिर आपका भी इस्तेकबाल है। नए गेंदबाजी करने के लिए ओवर नंबर 2 रोहित के हाथों में गेंद को थमाया गया। देखते हैं रोहित अभी बदली कर रहे हैं। रोहित आए थे पहले लेकिन अपने विचार को बदला इस बार कैप्टन ने, कहा रोहित नहीं अब उनकी जगह पर गेंदबाजी करेंगे मुदस्सिर। एक मुदस्सिर हमारे इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर में भी एक मुदस्सिर खान पगा भाई के नाम से जाने जाते हैं। एक मुदस्सिर जाली मुमरा में भी हम देख रहे हैं। ये मुदस्सिर है, ये सलमान 11 मीरा रोड से खेल रहे हैं। सामने बल्लेबाज हकीम
जो बल्लेबाजी करेंगे बाएं हाथ के एक बेहतरीन बल्लेबाज है हकीम। अच्छी गेंद कट हुई और बेहतरीन स्ट्रोक, एक अच्छा स्ट्रोक है, सूझबूझ वाला स्ट्रोक है। देखा गेंद को और सिर्फ दिशा दिखाने की कोशिश की और वहां पर अंपायर ने बाउंड्री का इशारा किया है। गेंद बाउंड्री लाइन के पार गई ऐसा कहा है अंपायर ने। ओके, इस बार बल्लेबाज हकीम का किसी भी तरीके से जोर से मारने की कोशिश नहीं कर रहे, सिर्फ गेंद के जो स्पीड है उस स्पीड का इस्तेमाल करना चाहते हैं और उसी के चलते इस गेंद को सिर्फ कट किया था और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, बिल्कुल सही नतीजा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। आप इतना रूम अगर बल्लेबाज को दोगे तो फिर गेंद बाउंड्री लाइन के बाहर ही जाएगी। ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4। जो भी रन जुड़ रहे हैं सिर्फ बाउंड्री की मदद से जुड़ रहे हैं, क्योंकि अब तक इस इनिंग में कुल मिलाकर 7 बाउंड्रीज। 4 ओवर का यह मुकाबला है। दूसरा ओवर प्रगति पथ पर मुदस्सिर के हाथों में गेंद को थमाया गया। 2 गेंदों में 2 बाउंड्रीज। बल्लेबाज हकीम ऑन साइड में मिली गेंद, भेज दिया इसे बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अच्छी बल्लेबाजी करते हुए अब टीम धानी अपने असली रंग में नजर आती हुई। विश्वनाथ इन फॉर्म है, अगर विश्वनाथ का बल्ला चलते रहेगा तो धानी टीम हमेशा ही अच्छा परफॉर्म करती है और आज बिल्कुल बेहतरीन परफॉर्मेंस। ये कंटिन्यूसली तीसरी बाउंड्री यहां पर देखने को मिलती हुई और स्कोर बोर्ड जा पहुंचा 32-32 पर। आने वाली 15 गेंदें जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। गेंदबाज अपने ओवर की अगली गेंद लेकर, हकीम ने इस गेंद को भी उड़ाया, ये भी जाएगी बाउंड्री लाइन के पास, ये भी निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4। बेहतरीन बल्लेबाजी। की टीम है जो अब तक खराब फॉर्म से जा रही थी। ये गेंद हवा में है, खिलाड़ी पीछे है लेकिन नहीं पहुंच पाएंगे गेंद तक। 2 रन वहां पर आसानी से मुकब्बल होंगे। तीसरे के लिए मुड़ते हुए विश्वनाथ और दौड़ कर लिए जाने वाले ये पहले रन है, क्योंकि अब तक जो भी रन बने थे सिर्फ चौकों की मदद से बन रहे थे, क्योंकि इस ओवर में कंटिन्यूली 4 बाउंड्रीज हमें देखने को मिली। ये 3 रनों का एक अच्छा स्ट्रोक। 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड 39 पर। जीतने के लिए आने वाली 13 गेंदें और 10 रनों की जरूरत। विश्वनाथ जाधव स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये बड़े स्ट्रोक के लिए खेलना चाहते थे, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद तक नहीं पहुंच पाए। 2 की मांग है और 2 की मांग यहां पर पूरी भी होगी। 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़कर जा पहुंचा 44 पर, 41 पर, माफ कीजिए। 2 रनों के साथ 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए आने वाली 12 गेंदें शेष है और जीतने के लिए महज 6 की जरूरत है। 8 की जरूरत थी और 2 रन निकल गए इसके पहले वाली गेंद पर और 6 की जरूरत है। आने वाली 12 गेंदें इस मैच को पूरी तरीके से अपने शिकंजे में कस लिया है। बल्लेबाज विश्वनाथ और हकीम ने बेहतरीन पारी यहां पर नजर आती हुई और इसी पारी को चाहती थी टीम धानी। बहुत समय से एक अच्छी साझेदारी नहीं बन रही थी और आज वो साझेदारी यहां पर बनते हुए नजर आ रही है। 2 बल्लेबाजों के बीच नए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मनीष, जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, अच्छा परफॉर्म उन्होंने किया था, एक मेडल ओवर उन्होंने किया था, वही मनीष इस बार गेंदबाजी करेंगे। उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज हकीम जो बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। इसके पहले मुकाबले में ये अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
और 11 गेंदों में जीतने के लिए यहां से सिर्फ 2 रनों की जरूरत। 11 गेंदे 2 रन इस मैच को जीतने के लिए। यह अच्छा स्ट्रोक थोड़ा सा हंसी मजाक जो होता हुआ, क्योंकि इस मैच पर पूरी तरीके से हावी है टीम धानी। सिर्फ 1 रन से यहाँ जरूरत है, 1 रन से इस मैच को जीत पाएगी टीम धानी। 46 रन ऑन बोर्ड, 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर जोड़ते हुए ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर। जीत लिया इस मैच को टीम धानी ने। हमारे सामने यहां पर आता हुआ बिगेस्ट मैच ऑफ द डे। एक तरफ हमें देखने को मिलती हुई टीम दहिसर और उनके सामने जॉली बॉयज मुंब्रा। एक तरफ थॉमस डायस तो दूसरी तरफ जावेद कुरैशी। बेहतरीन मुकाबला यहां पर